नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 7 सप्टेंबर 2024 वार शनिवार। तर या दिवशी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। तर गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे, मूर्ती आणताना जर ती खंडित झाली तर काय करावे, त्यासोबतच घरामध्ये गर्भवती महिला असेल तर आपण गणपती बसवू शकतो का, तसेच विटाळ आणि सुतक असेल किंवा मध्येच सुतक आलं तर काय करावे, गणपती बाप्पांची मूर्ती आणताना आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, बऱ्याच मूर्त्या या गणपती बाप्पांच्या बाजारामध्ये आलेल्या आहेत। तर गणपती बाप्पा हे मोरावर बसलेले किंवा गरुडावर बसलेले, तर अशा अनेक पद्धतीच्या मूर्त्या या बाजारामध्ये येत असतात। त्यासोबतच गणपती बाप्पांसोबतच माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचीही मूर्ती असते, म्हणजेच एकत्रित मूर्ती असते। तर बघा, गणपती बाप्पांना आपण विसर्जित करत असतो आणि त्यामुळेच मूर्ती घेताना ही व्यवस्थित बघून घ्यावी। तर त्यांच्यासोबत आपण त्यांच्या मूर्तीसोबत त्यांनाही विसर्जित करत असतो, त्यामुळे गणपती बाप्पांची सिंगल मूर्ती असेल तरच ती घ्यावी। त्यासोबतच गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ही डाव्या सोंडीचीच घ्यावी। तर उजव्या सोंडीचा गणपती घेऊ नये। तर का घेऊ नये, तर बघा, त्यांचे विधी हे सोहळ्यामध्ये करावे लागतात आणि काही नियमही आपल्याला पाळावे लागतात आणि ते आपल्याकडून होत नाही। त्यामुळेच आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ही कधीही डाव्या सोंडीचीच घ्यावी। त्यासोबतच गणपती बाप्पांचे जे पितांबर म्हणजेच धोतर आहे तर ते कोणत्या रंगाचे घ्यावे, तर बघा, पिवळे, हिरवं, लाल, केशरी, तर अशा या रंगांपैकीही तुम्ही घेऊ शकता। तसेच गणपती बाप्पांची मूर्ती घेताना हाताचे बोटं आणि पायाचे बोटं हे बघून घ्यावे। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो तर मूर्ती आणताना चेहरा हा आपल्याकडे करावा आणि तसेच जाताना पाट आणि लाल वस्त्र हे अवश्य घेऊन जावे। तर गणपती बाप्पांची मूर्ती झाकून आणावी। तर झाकून का आणावी, तर असे म्हटले जाते की गणपती बाप्पांना नजर लागते किंवा नकारात्मक गोष्टी या घडत असतात, त्यामुळेच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही झाकून आणायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घरात घेऊन येतो तेव्हा गणपती बाप्पांचा चेहरा हा सरळ करावा आणि दरवाज्यातच गणपती बाप्पांवरनं भाकरीचा तुकडा आणि पाणी उतरवून टाकायचं आहे। तसेच गणपती बाप्पांचे पाय पण धुवायचे आहे, पण गणपती बाप्पांचे आपण पाय धुवू शकत नाही, त्यामुळे जो व्यक्ती गणपती बाप्पांना घेऊन येतो तर त्याचे पाय धुवावे। तसेच डोक्यावर त्याच्या टोपीही असावी, तर टोपी असणे हे खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी, पूजा करावी आणि ज्यांनी मूर्ती आणली आहे तर त्यांचीही पूजा करावी। त्यानंतर गणपती बाप्पांना घरात आणावे आणि त्यानंतर घरामध्ये आणल्यानंतर गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये पाहुणे आहे, तर संपूर्ण घरभर आपल्याला गणपती बाप्पांना फिरवायचे आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून। त्यानंतर एका व्यवस्थित जागेवर त्यांना ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यांची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पा हे नेहमी हॉलमध्ये बसवावे, कारण आपल्याकडे येणारा व्यक्ती जो कोणी माणूस आहे जेव्हा तो आपल्या घरामध्ये येतो तर त्याची नजर जेव्हा गणपती बाप्पांकडे पडते तेव्हा त्याची कितीही वाईट नजर असू द्या किंवा तो ज्या द्वेषाने आपल्याकडे आला आहे तर ते नष्ट होते। त्यामुळे कधीही गणपती बाप्पा हे हॉलमध्ये स्थापन करावे। त्यानंतर गणपती बाप्पा आपल्याकडे 11 दिवस असणार आहे, तर 11 दिवस घरामध्ये शांतता ठेवायची आहे। घरामध्ये भांडणं वादविवाद होऊ नये याची काळजी घ्यायची आहे। त्यासोबतच घरामध्ये 11 दिवस मद्यपान मांसाहार करू नये। त्यानंतर घरामध्ये जर गर्भवती महिला असेल तर गणपती बाप्पा आपण बसवू शकतो का, तर तुम्ही बसवू शकता, फक्त गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं नाही। तर ती मूर्ती आपल्याला तशीच घरामध्ये ठेवायची आहे आणि आपण ज्याप्रमाणे रोज आपल्या देवांची रोज पूजा करतो त्याप्रमाणेच गणपती बाप्पांचीही आपल्याला पूजा करायची आहे। हळद कुंकू अक्षता अर्पण करून रोज धूपदीप लावायचा आहे आणि ती पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला तशीच पूजा रोज करायची आहे। आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा आल्यानंतर आपल्याला दोन्ही मूर्त्या एकत्रित विसर्जित करायच्या आहे। त्यानंतर विटाळ आणि सुतक असेल तर तुम्ही गणपती बाप्पा बसवू नका, किंवा 2-3 दिवस बसून झाले असतील आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये सुतक पडलं असेल तर तुम्ही शेजारील किंवा इतर कोणालाही गणपती बाप्पांची आरती करून घ्यायला सांगू शकता। तर या काही गोष्टी आहेत, तर या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे की ज्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही आपल्याला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।